नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करियर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट 2026 चा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, तो म्हणजे प्रवेश प्रक्रिया। महाराष्ट्र राज्यात MBBS साठी प्रवेश घेताना केवळ चांगले गुण असून चालत नाहीत, तर महाराष्ट्र स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा यामधील फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आज आपण महाराष्ट्रातील सरकारी, खाजगी आणि डीम युनिव्हर्सिटी यांच्या MBBS जागा, फी संरचना आणि काउन्सिलिंग प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। आता आपण महाराष्ट्र राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेजेस यांची माहिती घेणार आहोत। सरकारी मेडिकल कॉलेजेस हे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च प्राधान्य असतात। महाराष्ट्रात सध्या सुमारे 42+ सरकारी मेडिकल कॉलेजेस कार्यरत असून त्यामध्ये 6200 पेक्षा अधिक MBBS जागा आहेत। 15% जागा ऑल इंडिया कोट्यासाठी तर 85% जागा महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी राखीव असतात। ओपन प्रवर्गासाठी साधारण 1.25 लाख ते 1.5 लाख इतकी फी असते। OBC, EWS, SC, ST प्रवर्गांना शासन नियमानुसार सवलत मिळते। आता आपण महाराष्ट्र राज्यातील खाजगी मेडिकल कॉलेजेसची माहिती घेणार आहोत। सरकारी जागा न मिळाल्यास महाराष्ट्रातील खाजगी मेडिकल कॉलेजेस हा विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा व महत्त्वाचा पर्याय ठरतो। महाराष्ट्रात सध्या 24 ते 25 प्रमुख प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत। या खाजगी कॉलेजेसमध्ये एकूण 3200 ते 3300 पेक्षा जास्त MBBS जागा उपलब्ध आहेत। 85% स्टेट कोटा यातील बहुतांश जागा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी असतात, जिथे कॅटेगरीनुसार स्कॉलरशिप मिळते। 15% इन्स्टिट्यूशनल कोटा, यालाच मॅनेजमेंट कोटा म्हणतात, जिथे परराज्यातील विद्यार्थीही पात्र असतात। आता आपण फी संरचना पाहूया। स्टेट कोटाची फी 7.5 ते 16 लाख प्रतिवर्ष इतकी असते। इन्स्टिट्यूशनल कोट्याची फी नियमित फीच्या साधारण 3 ते 5 पट म्हणजेच अंदाजे 30 लाख ते 55 लाख प्रतिवर्ष इतकी असते। आता आपण महाराष्ट्रातील डीम युनिव्हर्सिटी संदर्भात माहिती घेणार आहोत। महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक डीम मेडिकल युनिव्हर्सिटी आहेत। महाराष्ट्रात एकूण 13 प्रमुख डीम मेडिकल युनिव्हर्सिटी असून त्यामध्ये सुमारे 2600 पेक्षा जास्त MBBS जागा आहेत। उदाहरणार्थ DY पाटील, भारती विद्यापीठ, MGM, कृष्णा कराड इत्यादी। महाराष्ट्रातील सर्वात 13 डीम युनिव्हर्सिटी बद्दल एक सविस्तर मार्गदर्शन व्हिडिओ आमच्या नजीकच्या काळात येणार आहे, तो पाहायला विसरू नका। डीम युनिव्हर्सिटीची वार्षिक फी साधारण 18 लाख ते 28 लाख असते। येथे कोणतीही शासकीय सवलत लागू होत नाही। आता आपण काउन्सिलिंग प्रक्रिया व अधिकृत वेबसाईट यांची माहिती घेऊया। नोंदणी करताना कोणती वेबसाईट वापरायची यात गल्लत करू नका। महाराष्ट्र स्टेट कोटा, ज्यामध्ये 85% जागा असतात, त्यामध्ये सरकारी व खाजगी कॉलेज जागांसाठी www.mahacet.org वर अधिकृत नोंदणी करावी लागते। आता आपण ऑल इंडिया कोटा व डीम युनिव्हर्सिटीची माहिती घेणार आहोत। सर्व डीम आणि 15% AIQ जागांसाठी www.mcc.nic.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावे लागते। सर्वात महत्त्वाचा विषय असतो प्रवेश प्रक्रियेत, तो म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट। काउन्सिलिंगमध्ये सहभाग घेताना भरावे लागणारे नोंदणी शुल्क व अनामत रक्कम याप्रमाणे असते। महाराष्ट्रातील MBBS प्रवेशासाठी CET सेलच्या माध्यमातून होणाऱ्या प्रक्रियेत 2 प्रकारचे शुल्क भरावे लागते। पहिले नोंदणी शुल्क, जे अर्जासोबतच भरणे अनिवार्य असते आणि ते परत मिळत नाही। जर तुम्ही केवळ 85% स्टेट कोट्यासाठी अर्ज करत असाल तर हे शुल्क 1000 रुपये असते, परंतु जर तुम्हाला 15% संस्थात्मक आणि मॅनेजमेंट कोट्यासाठी अर्ज करायचा असेल तर 5000 रुपये शुल्क भरावे लागते। दोन्ही कोट्यांसाठी एकत्रित अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 6000 रुपये भरावे लागतात। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनामत रक्कम, जी ठराविक अटींनुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर परत मिळते। केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम देणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10,000 रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 5000 रुपये अनामत रक्कम भरावी लागते। तथापि जर उमेदवाराला खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयासाठी अर्ज करायचा असेल तर त्याला प्रवर्ग कोणताही असला तरी 1 लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागते। ही रक्कम सामान्यतः दुसऱ्या फेरीपासून लागू होते। हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की जर तुम्हाला दुसऱ्या फेरीत किंवा त्यानंतरच्या फेरीत कॉलेज मिळाले आणि तुम्ही तेथे प्रवेश घेतला नाही
तर ही अनामत रक्कम जप्त केली जाते. जर तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही कॉलेज मिळाले नाही किंवा तुम्ही मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर ही रक्कम प्रक्रिया संपल्यानंतर तुम्ही ज्या बँक खात्यातून पैसे भरले होते त्याच खात्यात परत जमा केली जाते. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना स्वतःच्या किंवा पालकांच्या बँक खात्याचा वापर करणे सुरक्षित ठरते. डीम युनिव्हर्सिटीसाठी रजिस्ट्रेशन MCCच्या वेबसाईटवर केंद्रीभूत पद्धतीने केले जाते. नोंदणी शुल्क 5,000 रुपये असते व अनामत रक्कम 2 लाख रुपये भरावी लागते. मित्रांनो, MBBS प्रवेशासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग सदैव तुमच्या पाठीशी असून आम्ही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध आहोत. ही संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची असते. चॉईस फिलिंग व प्रेफरन्स लिस्टमध्ये झालेली एक छोटीशी चूक तुमचे मोठे शैक्षणिक किंवा आर्थिक नुकसान करू शकते. त्यामुळे या प्रक्रियेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असते. फॉर्म भरताना किंवा कॉलेज निवडीबाबत कोणतीही शंका असल्यास तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ MBBSच नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी BDS, BAMS, BHMS आणि फिजिओथेरपी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती देणारे आमचे विशेष व्हिडिओ लवकरच येणार आहेत. या सर्व पॅरामेडिकल आणि आयुष कोर्सेसचे नियम, फी आणि कॉलेजेसची माहिती घेण्यासाठी आमचे आगामी व्हिडिओ पाहायला विसरू नका. वरील माहिती सध्या उपलब्ध असलेल्या नियमांवर आधारित आहे. प्रवेशाचे नियम, फी संरचना आणि जागांची संख्या शासन निर्णयानुसार बदलू शकते. तुमच्या कष्टाचे फळ योग्य कॉलेज मिळवूनच पूर्ण होईल. प्रत्येक टप्प्यावर अचूक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या गरजू विद्यार्थी आणि पालकांपर्यंत नक्की पोहोचवा. नीट UG 2026 परीक्षा आणि प्रवेशाच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.